नमस्कार. ब्रँड शेतकरी यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही एकरी 6,500 हिशोबानं आम्ही गुत्ते घेतला जात आहे. अशी लावण केल्या जात आहे. आता ही 2 एकरचं वावर आहे. अशा प्रकारे सरी सोलल्या जाते. सरी सोलल्यानंतर असं ऊस लावणी, असं ऊस पहिले टाकायचं, परत आतरायचं आणि जी पाणी चालू आहे ती बोरचं पाणी आहे. नंतर तोडवायचं काम. म्हणजे जेणेकरून आपले मल्हारी जावळे यांना सध्या तोडवता येतं. तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपले तांबरवाडीचे 2 कार्यकर्ते यांचे पण लावण आहे. तर त्यांनी विचारासाठी आले होते बुवा कशा प्रकारे लावण केले जाते, त्यांना पाहू शकतो आपण. त्यांच्याशी बोलणं करू आपण. नमस्कार साहेब. नमस्कार सर. कुठले साहेब आपण? लावून योग्य प्रकारे आहे. हां, आपली ही 2 एकर लावण करायची त्यासाठी पाहण्यासाठी आलो होतो आम्ही. बरं. तर तुमचं काम योग्य व्यवस्थित आहे त्याच्यामुळं. नाही तसं असतं साहेब. आता कसं आहे, तर आता तुम्ही पण लावण करणार आहेत, ती भाऊ पण लावण करणार आहेत. तर लावणीचा म्हणजे विषय एकरी आम्ही 6,500 ते 7,000 रुपये घेतोय. लावून बघण्यात पाहण्यासाठी आलो होतो आम्ही. कसं योग्य वाटले ना तुम्हाला? बरोबर. साहेब आपलं नाव काय सांगू शकता का? अभिजित टाके, तांबरवाडी. तांबरवाडी. नमस्कार भाऊ. सचिन आंसरवाडे. तर यांच्याशी भेट घेऊ आपण. कसं वाटतं तुम्हाला? योग्य वाटलं का? सुंदर अशी लावण करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. बरं. आपला अनुभव बी आम्ही दुसऱ्याकडून ऐकलो आहे. बरं. खऱ्या पद्धतीनं आपण अतिशय सुंदर असं लावण या ठिकाणी करत आहात. हो. शेवटी शेतकऱ्यांना योग्य न्याय हा आपण शेतकरी म्हणून द्यायला पाहिजे. हो. देशाचा पोशिंदा हा शेतकरी बांधव असतो. बरोबर ना. त्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करावा. हो. योग्य पद्धतीने या ठिकाणी आपण ऊस लावून आमचं ही करावं. हो. एवढीच विनंती की बुवा शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीचं म्हणजे नुकसान नको आहे. 100% हां, आता आपण जी ऊस लागवड खर्च करतोय, आहे. हां, कारण खर्च खूप आहे ना. घालणं, पुन्हा काढणं, हो. बाजारात पडूपर्यंत आपल्याला या ठिकाणी हो. काही खात्री नसते. हो. म्हणून आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस लावत आहात. बरोबर. आमचा विशाल बाजुळगे हो. पहिल्यांदाच या ठिकाणी ऊसाच्या त्याने पहिल्यांदा घेतलं तर. शेवटी शेतीच हा शेवटचा पर्याय आहे. हो. नोकरी सगळ्या गोष्टी या ठिकाणी नोकरीचा बरोबर काही नाही. विषय नाही. हां, लॉकडाऊन मध्ये आपण सगळ्यांना पाहिला आहात. हो. शेवटी आपल्या काळ्या मातीचीच या ठिकाणी आपल्याला गरज पडते आणि त्याच आपल्याला या ठिकाणी पोसू शकते. आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी धन्यवाद साहेब.